खास। आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने श्री मलंगगढ़ यात्रा में शामिल होकर मच्छिंद्रनाथ की समाधि पर आरती की और मलंगगढ़ की धार्मिक व ऐतिहासिक महत्ता को लेकर श्रद्धा व्यक्त की। उनकी उपस्थिति से भक्तों में उत्साह देखा गया और बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने आरती में भाग लिया। शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे और आनंद दीघे ने वर्षों पहले मलंगगढ़ मुक्ति का आह्वान किया था, जिसके बाद से माघी पूर्णिमा पर यहां आरती का आयोजन किया जाता है। शिवसेना के विभाजन के बाद से दोनों गुट अलग अलग आरती में भाग ले रहे हैं, लेकिन इस बार दोनों गुटों के नेता मलंगगढ़ पर पहुंचे, जिससे माहौल गर्म हो गया। विधान परिषद में नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने शिंदे गुट पर निशाना साधते हुए कहा कि मलंगगढ़ को गद्दारों से मुक्त कराने का समय आ गया है। वहीं ठाकरे गुट के दीपेश मात्रे ने आरोप लगाया कि कुछ लोग सिर्फ दिखावे के लिए आते हैं और उनका हिंदुत्व नकली है। कल्याण ग्रामीण के विधायक राजेश मोरे ने कहा कि जैसे 500 वर्षों बाद राम मंदिर का निर्माण हुआ, उसी तरह मलंगगढ़ भी जल्द मुक्त होगा। इस दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मलंगगढ़ पर हाजिरी लगाई, जबकि ठाकरे गुट की ओर से अंबादास दानवे, पूर्व सांसद राजन विचारे और दीपेश मात्रे मौजूद रहे। दोनों गुटों की जुबानी जंग के चलते मलंगगढ़ यात्रा का माहौल पूरी तरह राजनीतिक बन गया। टीका केली जाते की खंडणी या ठिकाणी वसूल करून दिल्लीत दिली जाते, अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं। बघा, अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महाजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते। अटक से कटक दिल्लीच्या तख्तावर त्यांनी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकवला। त्या महापराक्रमी महाजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला, हे माझा भाग्य आहे। पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत। या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही। महाजी शिंदे यांचा अपमान केलाय, एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय। त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय। या तमाम महाराज जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, या साहित्यिकांचा देखील अपमान केलाय दलाल म्हणून। आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय। राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात, संबंध जोडायचे असतात, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं। आणि मी देखील माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत काय, माझ्या 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत, 40 वर्षाच्या माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये मी कधीही राजकारणाच्या कक्षेमध्ये बांधून स्वतःला घेतलं नाही। मी राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली, संबंधही जपले आणि म्हणून तर या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो। आणि म्हणून जे आज आरोप करतायत, जे दोष देत आहेत, जे लोकांचा अपमान करतायत, या सर्व लोकांना या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल। विधानसभेत तर त्यांचे चारी मुंड्या चित केलं, जसं पानिपतची लढाई तिकडे केली महाजी शिंदेंनी, तसं या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ सगळ्यांनी या विरोधकांचं पानिपत केलं। अरे त्यांना विरोधी पक्षनेते एवढी संख्या पण नाही दिली तरी सुधरत नाहीत। आणि आता असेच ते बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांचा सोपळा साफ होईल, चारी मुंड्या चित होतील। साहेब, मागच्या वेळेला पण तुम्ही आला होता, यावर्षी पुन्हा आलाय, काय सांगा? खरं तर हे जागृत स्थान आहे नवनाथाचं मलंगगड, आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं स्वर्गीय आनंद दिघे
यांनी सुरू केलेली आहे की हिंदुत्वाची ही वहिवाट आहे आणि खऱ्या अर्थानं आज ही वहिवाट नाही तर मोठा आता महामार्ग होतोय हा. आणि एक हिंदुत्वाचा विचार एक मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं हिंदुत्व, अध्यात्म आणि भक्ती हे सगळी एकत्र इथं दिसते. मला असं वाटतं हिंदू या निमित्ताने एकत्र होण्याचा एक मार्ग या मलंगडाच्या माध्यमातून निर्माण झाला. निवडणुकीच्या पूर्वी इथे वारकरी संप्रदायाचा एक मेळावा झाला होता. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे बोलले होते, आम्ही मलंगडाला मुक्ती देऊ, मात्र ती अद्याप दिलेली नाही. मलंगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्ती देऊ? मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुम्ही येऊन तुमचे अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होतंय. शिंदे यांना सन्मानित केलं, त्याच्यावरती राऊत यांनी नाराजगी व्यक्त केली. तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं आज मलंगड्यावर बोलू आपण, बाकी राजकीय बोलण्यापेक्षा. कारण आज एक वातावरण आहे, माघी पौर्णिमा आहे, चांगलं भक्तिमय वातावरण आहे. मला वाटतं ते महत्वाचं आहे. बाकीच्या फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, याच्याकडे आपण कसं बघतो? असं बघता तर बघितलं काल टीव्हीवर तुमच्या सगळ्या. पण मला असं वाटतं बघता म्हणजे कोणाकडे भेटायला जाणं काय गुन्हे अशातला थोडी भाग आहे आपला. काय आपण महाराष्ट्र काय एवढा असा झालं नाही की एकमेकाकडे बघू सुद्धा नाही. बघू शकतो आपण, जाऊ शकतो एकमेकाकडे. त्यांनी काय मला असं वाटत नाही फार मोठा राजकीय विषय व्हावा त्याच्यात. ठीक आहे, चला. यात्रेला सुरुवात झालेली आहे, काय सांगता? गेल्या अनेक वर्षापासून आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मलंगडाच्या मुक्तीचा जो आंदोलन आहे तो हाती घेतलेला आहे. हे शिवसेनेचं आंदोलन आहे, हिंदुत्वाचं आंदोलन आहे. गेल्या अनेक वर्षापासून या आंदोलनासाठी आम्ही शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असतो आणि यावर्षी देखील आलेलो आहे. त्यांचं बेगडी हिंदुत्व आहे. खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचं आहे. जे बेगडी हिंदुत्व आहे ते बेगडी हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरतं हिंदुत्व दाखवायचं आणि मग हिंदुत्वची पुडी बांधायची, खिशात ठेवायची, हे असं हिंदुत्व आहे. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे, मग मलंगडाला अजून का मुक्ती मिळत नाही हा आमचा सगळ्या शिवसैनिकांचा सवाल या लोकांना आहे, जे आज इथे फक्त आंदोलनाचा दिखावा करण्यासाठी आलेले आहेत. आम्ही इथे आलोय ते मलंगडाच्या मुक्तीसाठी आले आणि हे बाकीचे आले ते दिखाव्यासाठी आलेले आहेत.